नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो. बघा मित्रहो, आज जो काही कंबाईन पूर्व परीक्षा 2026 चा जो काही पूर्व परीक्षेचा जो काही पेपर झालेला आहे, परीक्षा झालेली, या परीक्षेच्या अनुषंगानं इकॉनॉमी या सेक्शनवर जे काही 15 क्वेश्चन होते, या 15 क्वेश्चनचे संभाव्य उत्तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पेपर जर बघितला आपण तर पेपर हा मॉडरेट टू काय होता, काठिण्य पातळीचा होता आणि त्या अनुषंगाने 15 क्वेश्चन पैकी किमान 10 क्वेश्चन येणं आपलं अपेक्षित आहे. 10 क्वेश्चन हे कसे येऊ शकतात आणि त्याचे संभाव्य उत्तर कशा पद्धतीने आहेत यावर बघणार आहोत. बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विस्ताराबाबत आणि व्यापारी डावपेचाबाबत योग्य विधाने कोणती? आता बऱ्याच वेळा हा लेंदी क्वेश्चन आहे. लेंदी क्वेश्चन असल्यामुळे थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. दोन गोष्टी आहेत बघा. पहिलं स्टेटमेंट बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या बलाढ्य संस्था असतात, बरोबर आहे. त्यांचा जो काही शाखा विस्ताराद्वारे जगभर जाळे पसरवतात, यालाच आपण मल्टीनॅशनल कंपन्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणत असतो. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या, आता बहुराष्ट्रीय किंवा MNC ज्याला म्हणतो, मल्टीनॅशनल कंपन्या ह्या एकाच प्रकारच्या उत्पादनात विशेषीकरण करून नफा कमावतात. तर एकाच प्रकारचं उत्पादन का नाही, तर अनेक प्रकारचे उत्पादन ते घेत असतात. त्यांचं जे काही प्रोडक्शन आहे ते डायव्हर्सिफाय करत असतात आणि जास्तीत जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून एकाच प्रकारच्या हे जे काही बाब आहे, तर ही बाब काय आहे, चुकीची आहे. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. तर विकसनशील देशात नाही तर विकसित देशामध्ये जास्त आहे आणि त्या विकसनशील देशामध्ये सुद्धा आपलं प्रोडक्शन विकण्याचं काम करतात. परंतु इथं काय विचारलेलं आहे, बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार विकसनशील देशात जास्त आहे. जर आपण तुलना केली, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण म्हणून अमेझॉन कंपनी असेल किंवा जनरल मोटर्स कंपनी असेल किंवा भारतामधली टाटा असेल, रिलायन्स असेल किंवा जगभरातले ज्या काही फ्लिपकार्ट असतील, ह्या कंपन्या तुमच्या डोळ्यासमोर जर आल्या तर ह्या गोष्टी लक्षात येतात की हे दोन जे विधान आहेत ते चुकीचे आहेत. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्या नवीन उत्पादनाच्या संशोधन आणि विकासावर खूप भर देतात. यस, इनोव्हेशन त्यांच्याकडे सतत सातत्यानं चालू असते आणि जो काही प्रोडक्शन कॉस्ट असते किंवा उत्पादनाचा खर्च कमी करणे सोबत नवनवीन उत्पादनं मार्केटमध्ये आणणे या दृष्टीने ते काम करत असतात. म्हणून ए आणि डी हे जे दोन स्टेटमेंट आहेत ते दोन स्टेटमेंट बरोबर आहेत. आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे, म्हणून ए आणि डी हा जर पर्याय बघितला तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. पुढचा प्रश्न बघा, अगदी सोपा आहे. काही सोपे सुद्धा, अगदी सोपे क्वेश्चन होते जे की तुम्हाला सहज जमणार होते. बघा, सरकारी बँक या नात्याने भारतीय रिझर्व्ह बँक RBI आपण पाठांतरच केलेलं असतं. विविध कामे पार पाडते, खालीलपैकी कोणत्या कामाचा त्यामध्ये समावेश होत नाही? चलन विषयक धोरणाची किंवा चलन धोरणाची अंमलबजावणी कोण करते? RBI. बँकिंग क्षेत्र, ऑलरेडी बँकिंग क्षेत्राचं रेग्युलेशन करण्यासाठी RBI आहे. शेअर बाजाराचं नियमन मात्र सेबी नावाची संस्था करत असते, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे की RBI कोणतं काम करत नाही. अर्थविषयक बाबीवर शासनाला सल्ला देणे, ऑब्विसली हा क्वेश्चन एकदम इझी आपल्यासाठी असेल. तुमच्यासाठी नक्कीच हा प्रश्न काय झालेला असेल, सोपा गेलेला असेल. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. आपण वेगवेगळे इंडेक्स करत असतो आणि वेगवेगळे इंडेक्स करत असताना हा पहिल्यांदाच आयोगाने हा जो विचारलेला आहे, शिक्षण विषयक लैंगिक समता निर्देशांक काय म्हटलेलं आहे, जेंडर पॅरिटी इंडेक्स, GPI. आता आपण 9 इंडेक्स प्रत्येक परीक्षेला आपण करत असतो आणि त्या इंडेक्सच्या पलीकडे जाऊन आयोगाने या पेपरमध्ये आपल्याला वेगळा इंडेक्स विचारलेला आहे. तर हा इंडेक्स नक्कीच तुमच्या वाचनात आला असेल नसेल किंवा याच्यावरचं उत्तर माहित असेल नसेल. आपण लॉजिकली जर गेलो तर जो पर्याय मोठा आहे तो पर्याय जर आपण मारला असेल तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. GPI बद्दल बघून घ्यायचं. पुढच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न रिपीट किंवा याच्यावरचं थोडंसं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये येऊ शकतं. बघा, अगदी सोपा प्रश्न. तुटीच्या संकल्पना बजेटच्या अनुषंगाने आपण अभ्यासत असतो. प्राथमिक तूट म्हणजे काय? पर्याय जर बघितले तर तरी सुद्धा तुम्हाला उत्तर निघतं, महसुली उत्पन्न, महसुली खर्च, महसुली तूट आहे.
भांडवली तूट आहे, एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च, अंदाजपत्रकीय तूट आहे आणि वित्तीय तूट वजा व्याज परतफेड, याला आपण काय म्हणतो, प्राथमिक तूट म्हणतो. म्हणून प्रश्न क्रमांक 24 किंवा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. तर अगदी सोपा क्वेश्चन, सोपा म्हटल्यापेक्षा यावर आपण सगळेजण बजेटची तयारी करत असतो आणि बजेटवर काय देत असतो, भर देत असतो आणि ह्या संकल्पना तुमच्या काय आहेत, पाठच आहेत. पुढचा प्रश्न हे बघा, चला पुढचा प्रश्न बघू. आता काही क्वेश्चन हे लेखाशास्त्रावर अलीकडे येताना आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे. आणि लेखाशास्त्र आपण बऱ्यापैकी वाचतो किंवा वाचत नाही किंवा कुठल्या बुक्स मध्ये नोट्स मध्ये तुम्हाला दिसत नाही. परंतु 11वी-12वीचं तुम्ही अकाउंटिंग किंवा 11वी-12वीचं इकॉनॉमिक्स जर बघितलं तर यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता लॉजिकली गेलो आपण लेखाशास्त्रामध्ये, लेखा शब्द काय आहे बघा, अकाउंटन्सी. अकाउंटन्सी म्हणजे काय, जसं अकाउंटिंग किंवा अकाउंटन्सी आपण बघतो, तर अकाउंटन्सी म्हणजे काय, तर व्यवहाराची ओळख सुद्धा आहे, त्याची नोंद सुद्धा ठेवावी लागते, त्याची वर्गीकरण आणि त्याचा संक्षेप किंवा ते काय ऑब्स्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो आपण, समराईज, तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते समराईज केलं जातं. जर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. खालचे जर बघितलं केवळ शब्द आहे, बऱ्याच वेळा आयोग ज्या ज्या स्टेटमेंटमध्ये केवळ शब्द टाकतो ते विधान बऱ्यापैकी 90% 95% काय असतं, चुकीचंच असतं. या ठिकाणी असं लॉजिक लावून किंवा मोठा पर्याय बघून किंवा एकूणच लेखाशास्त्रामध्ये लेखाचा अर्थ लक्षात घेऊन आपण या उत्तरापर्यंत पोहोचले असाल. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा मित्र, 26 नंबरचा किंवा या क्वेश्चन सेट मधला 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. वर्ष 2023 अर्थसंकल्प, बऱ्याच वेळा आपण बजेट करत असतो, परंतु यावेळेस त्यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प विचारला. एक्झाम मात्र 26 ला झाली, तर अपेक्षित होतं 25-26 किंवा 26-27 चा बजेट विचारणं अपेक्षित होतं, परंतु 23-24 चा प्रश्न विचारला. बऱ्याच वेळा हे जे प्राधान्य क्षेत्र होते आणि हा जो सप्तश्री होता खूप न्यूज मध्ये होता, त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांनी टाकला असेल. तर सप्तश्री पैकी खालीलपैकी कोणते क्षेत्र सप्तश्रीचा भाग नाही, तर हा पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, सोप्या कॅटेगरीतला म्हणता येईल किंवा लॉजिकली तुम्हाला जाता येईल आणि इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमीच्या अनुषंगाने जे पहिलं चॅप्टर तुम्ही अभ्यासत असता, या पहिल्या चॅप्टरच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत 2004-5 नंतर दिसून येणारा मोठा बदल म्हणजे भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या. काय म्हटलेलं आहे, शेतमजुरांची संख्या. आता इकडे बघा, नंबर ऑफ वर्कर्स इन इंडियन ऍग्रिकल्चर असं म्हटलेलं आहे. शेतमजूर नाही तर वर्कर्स म्हटलं म्हणजे शेतीमधला जो रोजगार आहे किंवा श्रम आहे, लेबर आहे, वर्कर्स आहे, हे कमी होत आहेत. याला कोणत्या प्रकारचा बदल म्हणता येईल, तर आपण बघतो स्ट्रक्चरल बदल. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल म्हणजे काय, तर तुमचा जीडीपी मधील जो काही वाटा असेल आणि रोजगारामधील जो वाटा असेल, कुठल्या कुठल्या क्षेत्राचा, कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, तर याच्यामध्ये कृषी क्षेत्राचा जर वाटा कमी कमी होत जात असेल आणि उद्योग क्षेत्राचा आणि सेवा क्षेत्राचा वाढत असेल तर त्याला संरचनात्मक बदल म्हणतात. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, भारतीय शेतीतील कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या किंवा वर्कर्सची जी संख्या आहे ती कमी होत आहे, डिक्लाइन होत आहे. तर म्हणजेच काय, तर याला म्हणता येईल संरचनात्मक बदल. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्र. पुढचा प्रश्न अगदी सोपा म्हणता येईल किंवा तुमच्या पाठांतरातला हा प्रश्न म्हणता येईल आपल्याला. बघा, आपण आरबीआय करतो किंवा मौद्रिक धोरण अभ्यासतो आणि मौद्रिक धोरण अभ्यासत असताना मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं हे एमपीएससी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी माहित असतात. बघा, पाठच करतात ते. मग बँक दर म्हणजे काय, तर पुनर्वटनाचा दर आहे. जर तुम्हाला अ च काय म्हटलेलं आहे, अ च 3, अ च जर 3 बघितलं तर इथं 2 याच्यात आहे. रोख राखीव गुणोत्तर जर म्हटलं तर आरबीआय कडे ठराविक किमान रक्कम राखीव ठेवणे 1 नंबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. बँक दर याला काय म्हणतो आपण, बँक दर, याला सीआरआर, याला एसएलआर, तुम्ही जर पाठांतर केला असेल ओपन मार्केट ऑपरेशन याला म्हणतो. अशा पद्धतीने हा पर्याय जुळतो. खुल्या बाजारातील उलाढाल म्हणजे काय, तर आरबीआय द्वारे पात्र रोख्यांची खरेदी विक्री म्हणजे ड च काय येणार,
2 नंबर येणार. अशा पद्धतीने हा पर्याय जुळतो. बऱ्यापैकी हा क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला किंवा तुमच्या वाचनातला, तुमच्या पाठांतरणामधला आहे. तर हे लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतो, राष्ट्रीय उत्पन्नावर यावेळेस 2 क्वेश्चन विचारले. बऱ्याच वेळा आयोग राष्ट्रीय उत्पन्नावर एखाद्या वेळेस परीक्षेला प्रश्नच विचारत नाही. या ठिकाणी 2 क्वेश्चन विचार. भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना कोणत्या मर्यादा किंवा अडचणी आहेत? बघा उत्पन्न वाटणीच्या आकडेवारीचा अभाव बरोबर आहे. न नोंदवलेले बेकायदेशीर उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात घेतल्या जात नाही. त्याच्यानंतर मौद्रिक क्षेत्राचे उत्पन्न, तर हा घटक जो आहे क घटक हा घेतला जातो. मौद्रिक क्षेत्राचे उत्पन्न म्हणजे काय, ते ज्या क्षेत्राचा उत्पादन मुद्रेमध्ये मोजल्या जातं असं मौद्रिक क्षेत्र घेता येईल. किंवा इकॉनॉमी मधले जे काही उत्पादने आहेत ते मुद्रेमध्ये मोजतात किंवा पैसेमध्ये. जेव्हा आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा वस्तू आणि सेवांचं काय करतो, बाजार भावानुसार त्याची जे काही पैशातील जे मूल्य आहे ते आपण घेत असतो. म्हणून मौद्रिक क्षेत्राचे उत्पादन किंवा मुद्रेमध्ये मोजमाप होणारे उत्पादन, यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते अडचण येणार नाही. लहान उत्पादकाच्या उत्पन्नाविषयी सांख्यिकी उपलब्ध नसणे हे सुद्धा आहे की काय काय अडचणी आहेत. तर बघा अ, ब आणि ड हे याचं पर्याय अ, ब आणि ड पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक आपण इकॉनॉमीच्या अनुषंगाने पहिल्याच चॅप्टर मध्ये अभ्यासतो. बऱ्याच वेळा राष्ट्रीय उत्पन्न हे चॅप्टर सर्व विद्यार्थी मित्रांचा काय आहे, पाठच झालेला आहे. तर हा क्वेश्चन बऱ्यापैकी वारंवार आयोगाने विचारलेला आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, बघा पुढचा क्वेश्चन सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नावरच आहे आणि हा पीवायक्यू बेस्ड क्वेश्चन आहे. फक्त लेंदी आहे, वेळ खाऊ आहे आणि स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही एक साठा संकल्पना आहे का, नाही. साठा नाही तर प्रवाह आहे. यावर आयोगाने 2 वेळा प्रश्न विचारला होता. यावेळेस सुद्धा स्टेटमेंट मध्ये हा प्रश्न विचारला. जर तुम्ही अ बघितलं तर या ठिकाणी अ आहे, या ठिकाणी अ आहे आणि या ठिकाणी सुद्धा अ आहे. खालचं तुम्हाला वाचायची गरज सुद्धा नाही. ब आणि क हे 2 स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. आकडेवारीवर प्रश्न आधारित आहे. जुनी आकडेवारी आहे आणि इतक्या सखोल आकडेवारी आपल्या लक्षात असणं सुद्धा अपेक्षित नाही. हा प्रश्न तुम्हाला आला नाही तरी किंवा तुमचा चुकला तरी काही जास्त नुकसान होणार नाही. बघा 2023-24 या कालावधीत औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार, याला काय म्हणतात, IIP म्हणजे काय, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, आणि हा कोण काढतो, CSO काढत असतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकानुसार औद्योगिक उत्पादन 5.8% वाढले. इथं वाढलेलं आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे. परंतु कोळसा उत्पादनाच्या विस्तारामुळे 2023-24 मध्ये खाण क्षेत्राच्या निर्देशांकाने वर्षभरामध्ये 13% वाढ नोंदवली. हे स्टेटमेंट मात्र आकडेवारी बेस चुकीचं आहे. या ठिकाणी 7 ते 7.5% असं आहे. म्हणून ब स्टेटमेंट चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक इथं काय विचारलं, बरोबर विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया मित्र. चला चला बघा काय म्हणतो प्रश्न आपल्याला, पुढील विधानांचा विचार करा. आपल्याला हे योजना माहित आहे, जुन्या योजना आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रभाव पाडणाऱ्या योजना आहेत. वारंवार आयोग यावर प्रश्न विचारतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने हा प्रश्न आहे. बघा पुढील विधानांचा विचार करा. ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणारी ट्रायसम योजना 15 ऑगस्ट 1979 रोजी सुरू करण्यात आली. यस. आणि NREP प्रोग्राम 1990 नाही तर 1980 चा आहे. ढोबळ तुम्हाला वर्ष विचारलेलं आहे, त्यामुळे स्टेटमेंट हे 2 काय आहे, चूक आहे. तर काय प्रश्नाचं उत्तर काय येईल, विधान अ बरोबर म्हणजे 1 बरोबर आणि 2 चूक. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा. आता हा क्वेश्चन बऱ्यापैकी आपण दारिद्र्याचं जे चॅप्टर आहे बऱ्यापैकी वाचला असेल सगळ्या नोट्स मध्ये, किंवा जे काही तुमचे एज्युकेटर आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला शिकवलेलं असेल. परंतु यस महेंद्र देव
आणि सी रवी हे कुठेही तुम्हाला उल्लेखित नसेल किंवा वाचनात आलं नसेल एका रेफरन्स बुक मध्ये, किंवा तुम्ही नेटवर जरी सर्च केलं तर हे पर्याय त्यांचे जुळलेले दिसत नाहीत. परंतु आपण जर ओव्हरऑल दारिद्र्य चॅप्टर अभ्यासला असेल तर दारिद्र्य मोजत असताना कशाचा प्रामुख्याने विचार केला जातो? आरोग्य आणि शिक्षण, तेंडुलकर समिती. त्याच्यासोबत कपडे, ऊर्जा, उपभोग यांचा सुद्धा केला जातो. परंतु यांनी केला किंवा कसं, तर आपण सध्या तरी या अनुषंगाने आपण ब आणि ड सोबत म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या पर्यायासोबतच जाणार आहोत. हे तुम्ही लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 हे याचं संभाव्य उत्तर असू शकते. काही सोर्स नुसार तुम्हाला दिसेल की कपडे, आरोग्य आणि उपभोग हे 3 घटक घेतलेले आहेत. मग अ, ब आणि क. तर आणि अ, ब, क हा पर्याय सुद्धा जुळू शकतो. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर आपण ढोबळमानाने पर्याय क्रमांक 3 सोबत सध्या जाणं अपेक्षित आहे. याचं अचूक उत्तर काय आहे? आन्सर की लागल्यावर किंवा एखाद्या विशिष्ट रेफरन्स बुकचा रेफरन्स घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं. पुढचा प्रश्न बघूया मित्र. बघा पुढचे प्रश्न काय होते, कसे होते आपण बघणार आहे. सर्वात महत्वाचे लोकसंख्येचा लाभांश हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. डिव्हिडंड काय असतं? इथं बघा, डिव्हिडंड इन द कन्सेप्ट ऑफ डेमोग्राफिक डिव्हिडंड काय आहे? तर काम करणाऱ्या वयातील वाढलेली लोकसंख्या म्हणजे जो का वर्किंग फोर्स आहे किंवा त्याला आपण लेबर फोर्स म्हणतो. तर या म्हणजे त्याला कार्यशक्ती म्हणता येईल आपल्याला. अर्थव्यवस्थेतील कार्यशक्ती ही जे वाढत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? लोकसंख्येचा लाभांश म्हणतो. पर्याय क्रमांक 2 हा वारंवार आलेला प्रश्न आहे. हा काही चुकण्याची शक्यता नाही. तुमचा बऱ्यापैकी हा बरोबरच आलेला असेल बहुसंख्य विद्यार्थ्यांचा. आणि शेवटचा प्रश्न आहे इकॉनॉमी या सेक्शन वरचा बघा. अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला विकासेतर खर्चामध्ये विकास खर्च आणि विकासेतर खर्च खालीलपैकी कशाचा समावेश होतो? पेन्शन हा विकासेतर खर्च आहे. व्याजाची परतफेड हा सुद्धा विकासेतर खर्च आहे. शिक्षण आणि आरोग्य असेल तर तो विकासात्मक खर्च आहे. प्रशासकीय सेवा किंवा शासनाचे जे एम्प्लॉईज असतात त्यांच्या वेतन भत्त्यावर होणारा खर्च आणि एकूणच प्रशासन चालवण्यासाठी होणारा खर्च हा विकासेतर खर्चामध्ये अर्थशास्त्रीय दृष्ट्या मोडत असतो. म्हणून या ठिकाणी काय विचारलं? खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर ए, बी आणि डी. ए, बी आणि डी जर म्हटलं तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. अशा पद्धतीने 15 क्वेश्चन्स हे इकॉनॉमी सेक्शन वर विचारण्यात आले होते. 10 क्वेश्चन मिनिमम येणं अपेक्षित आहे. 10 नंतर 11, 12 आले तर खूप चांगलं, पण 10 पेक्षा कमी नाही. कारण 6 ते 7 क्वेश्चन हे खूप इझी कॅटेगरी मधले होते. 2-3 क्वेश्चन तुम्ही लॉजिकली जाऊ शकत होते. तर 15 पैकी मिनिमम तुम्हाला 10 क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. तर धन्यवाद मित्र. या ठिकाणी आपण थांबूया.